Welcome again. Now this is the seventh video of matrix space. We have seen the definition of matrix space and some examples. Now there is another example. Show that the set R is to n with d dash defined by d dash of x comma y is a matrix space. Is a matrix space. आपल्याला काय दाखवायचं आहे? There is a function d dash which is defined on r is to n such that d dash of x comma y is equal to summation mod of xi minus yi is a matrix space. आणि d dash जर मॅट्रिक्स स्पेस मॅट्रिक होत असेल तर d dash म्हणतात रेक्टँग्युलर मॅट्रिक ऑन r is to n. पहिल्या 2-3 कंडिशन्स ऑब्वियसली आहेत, त्याला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. आणि आपण या टाईपचे एक्झाम्पल पाहिले सुरुवातीला. d dash of x comma y is equal to summation I is equal to 1 to n mod of xi minus yi. त्याला आपल्याला असली तर समेशन I is equal to 1 to n mod of xi minus zi plus zi minus yi. सेपरेट जर घेतलात which is equal to d dash of x comma z plus d dash of z comma y, and this is true for all x y z belonging to r is to n. This is the triangle inequality. पहिल्या 2-3 कंडिशन सोप्या आहेत. आपण फक्त ट्रायंगल इनइक्वालिटीसाठी पाहिलं. d dash of x comma y घेतलं, त्यानंतर ही प्रोसिजर केली. Therefore d dash is a matrix on r is to n, and r is to n comma d is called as matrix space. त्यानंतरचं अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. The set C of all real valued functions continuous on interval a comma b with the function d defined by d of f comma g is equal to integration from a to b f of x comma minus g of x त्याचा स्क्वेअर dx पॉवर 1/, इज अ मॅट्रिक्स स्पेस. हे आपल्याला काय दाखवायचं आहे? द सेट सी a comma b of all real valued functions continuous on interval a comma b, and the function d defined by d of f comma g is equal to integration from a to b f of x minus g of x square dx त्याचा पॉवर 1/2. हे मॅट्रिक्स स्पेस आहे. आता परत हे दाखवण्यासाठी फक्त आपण चौथी कंडिशन पाहू. पहिल्या 2-3 कंडिशन तुम्ही ऑब्वियसली ते लिहू शकता. कंडिशन लिहायच्या आणि ते ट्रू आहे असं आपल्याला म्हणता येईल. Now to establish the triangle inequality, consider the function fourth condition साठी for t belonging to closed interval a comma b. आपण एक नवीन फंक्शन घ्यालो phi of t. ठीक आहे, असं एक आपण नवीन फंक्शन घेतला. phi of t is equal to integration from a to b t into f of x plus g of x त्या ब्रॅकेट करून त्याचा स्क्वेअर dx. याला जर स्क्वेअर करून घेतला तर अशा प्रकारे इक्वेशन येईल. ए प्लस बी या मेथडनं स्क्वेअर करून घेतला. पहिल्याचा वर्ग 2 टाइम्स ऑफ फर्स्ट इंटू सेकंड प्लस दुसऱ्याचा वर्ग. ठीक आहे. ऑब्वियसली तर
फाय ऑफ टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. त्याच्यामुळं डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इन टी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं टीमध्ये, टी स्क्वायर टी आणि टी रेस टू 0, इथं काही नाही. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं टीमध्ये. त्यांचा डिस्क्रिमिनंट हा नॉन पॉझिटिव्ह असतो, कारण फाय ऑफ टीची किंमत ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय लिहिता येतं, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स डी एक्स त्याचा वर्ग इज लेस दॅन इक्वल टू ए टू बी एफ स्क्वायर एक्स डी एक्स इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी जी स्क्वायर एक्स डी एक्स. डिस्क्रिमिनंट म्हणजे डी स्क्वायर मायनस 4ac, डी स्क्वायर मायनस 4ac इज लेस दॅन इक्वल टू 0. बी स्क्वायर इथं ठेवलं, बी स्क्वायर इज लेस दॅन इक्वल टू 4ac. बी स्क्वायरमध्ये 2 येतं, 2चा वर्ग 4 आणि इथला 4, हे दोन्ही कॅन्सल होतात. त्या पद्धतीने लिहिता येतं बी स्क्वायर मायनस 4ac हे डिस्क्रिमिनंट. डीची किंमत काय तर 2 टाइम्स ऑफ एफ आणि जी, त्याच्यानंतर एची किंमत आणि हे सीची किंमत. याच्यात सबस्टिट्यूट करा, विच इज लेस दॅन इक्वल टू 0. त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा, हे इक्वेशन तुम्हाला येऊन जाईल. नाव आता परत त्याला असं लिहिता येतं, पहा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स डी एक्स इज लेस दॅन इक्वल टू ए टू बी एफ स्क्वायर एक्स डी एक्स पॉवर 1/2 इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी जी स्क्वायर एक्स डी एक्स त्याचा पॉवर 1/2. ठीक आहे. वरच्याच इक्वेशनला असं लिहिलं, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं वरच्या इक्वेशनमध्ये, स्क्वेअर निघून जातं लेफ्ट हँड साईडचं आणि राईट हँड साईडला दोन्हीसाठी अंडर स्क्वेअर रूट येतं. ठीक. नाव कन्सिडर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स मायनस एच ऑफ एक्स चा वर्ग त्याचा पॉवर 1/2 प्लस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एच ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स ब्रॅकेटचा वर्ग आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 1/2 आणि पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. पहा, आपण हे टर्म घ्यायलो, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ मायनस एच त्याचा स्क्वेअर आणि त्या पूर्ण ब्रॅकेटचा 1/2 प्लस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एच मायनस जी या ब्रॅकेटचा वर्ग आणि या पूर्ण ब्रॅकेटचा 1/2 त्याचा स्क्वेअर. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, त्याची किंमत काय आहे. जसे ए प्लस बीचा वर्ग सॉल्व्ह करतो आपण, त्या पद्धतीने त्याची किंमत लिहिता येते आपल्याला. हे ए झालं आणि हे झालं बी. ए स्क्वेअर काय येतं मग, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स मायनस एच ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर डी एक्स. याचा वर्ग जर घेतला तर पॉवर 1/2 कॅन्सल, प्लस बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे याचा वर्ग ए टू बी एच ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स त्याचा वर्ग डी एक्स. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही कॅन्सल होतात, प्लस 2 टाइम्स ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. फर्स्ट टर्म काय, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स मायनस एच ऑफ एक्स ही फर्स्ट टर्म झाली, त्याचा वर्ग डी एक्स ही फर्स्ट टर्म झाली. 2 टाइम्स ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. ठीक आहे. 2 टाइम्स ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. आता परत आपल्याला असं लिहिता येतं, दिस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, मला असं लिहिता येते का पहा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी पहिल्या 2 टर्म ॲज इट इज लिहू, एफ ऑफ एक्स मायनस एच ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एच ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स डी एक्स. ही टर्म आणि ही टर्म दोन्ही सारखेच लिहिले, फक्त या ठिकाणी आपण चेंज करायला, ह्या ठिकाणी चेंज करायला आपण. याला असं लिहिता येतं 2 टाइम्स ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स मायनस एच ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे. हे कशावर लिहिलं, हे वरील जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन 1 वरून पहा,
इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ स्क्वायर पॉवर 1/2. ठीक आहे. सॉरी, आपल्या इथं पॉवर 1/2 लिहायचं राहिलं इक्वेशन. आणि इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी जी स्क्वायर एक्स डी एक्स, दिस इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू, म्हणजे दिस टर्म इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू. त्याच्या ठिकाणी काय लिहितं तर स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट काढून टाकू द्या, एफ आणि जी, हे एफ आणि जी. ठीक आहे. इथं आपण वर्ग केला, ही टर्म कन्सिडर केली, याचा वर्ग केला, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2 टाइम्स ऑफ फर्स्ट टर्म ॲज इट इज, इथं पॉवर 1/2 सुद्धा येतो, सेकंड टर्म ॲज इट इज. परत ह्या दोघांचं रिलेशन याच्यासोबत जोडलं, ह्या इक्वेशन 1 वरून आपण हे इक्वेशन लिहिलं. ठीक आहे. म्हणजेच काय होतं, हे इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी. आता पहा, हे झालं ए जर घेतलात, हे जर बी घेतलात, तर काय होतं, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2 टाइम्स ऑफ ए इंटू बी. हा कशाचा वर्ग होतो, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2 टाइम्स ऑफ ए इंटू बी. म्हणजे हे कशाचा वर्ग होतो, ए प्लस बीचा वर्ग, एफ ऑफ एक्स मायनस एच ऑफ एक्स प्लस एच ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स, त्याचा वर्ग. ठीक आहे. हे झालं ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2 टाइम्स ऑफ ए इंटू बी, म्हणजे ए प्लस बीचा वर्ग. ए म्हणजे हे झालं आणि बी म्हणजे त्याचा वर्ग. त्याच्यामध्ये एच कॅन्सल होतं आणि याची किंमत येते इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. देअरफॉर आता आपण सुरुवात कुठून केली, ते इथून इक्वेशन कन्सिडर केलं आपण, इथून इक्वेशन कन्सिडर केलं आणि त्याची किंमत काय आली, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या आणि ही टर्म आपण या बाजूला लिहू, लेफ्ट साईडला. ही टर्म अगोदर लिहू आपण, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स, त्याचा स्क्वेअर डी एक्स. स्क्वेअर रूट घ्यायला आपण, ही टर्म या बाजूला लिहायला लेफ्ट साईडला आणि स्क्वेअर रूट घ्यायला, पूर्ण टर्म आणि त्याचा पॉवर 1/2. सिम्बॉल काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. परत ह्या टर्मचं सुद्धा स्क्वेअर रूट, हे दोन निघून जातं, स्क्वेअर रूट जर घेतला तर हे दोन निघून जातं. म्हणजे काय लिहिता येते इथं, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स मायनस एच ऑफ एक्स, त्याचा स्क्वेअर डी एक्स पॉवर 1/2 प्लस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एच ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स, त्याचा स्क्वेअर पॉवर 1/2. हा स्क्वेअर निघून जातो इथला, स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हा स्क्वेअर निघून जातो, बाकीचे उरलेल्या दोन टर्म्स. आता पहा, इक्वेशन आपल्याला काय दिलेलं होतं, डी ऑफ एफ ऑफ एफ कॉमा जी, ह्याची किंमत काय लिहिता येते, दिलेल्या एक्झाम्पलवरून डी ऑफ एफ कॉमा जी इज लेस दॅन इक्वल टू डी ऑफ एफ कॉमा एच प्लस डी ऑफ एच कॉमा जी. ही झाली ट्रायंगल इक्वेशन. हा वाचा एक्झाम्पल व्यवस्थित.